पुन्हा तर काय होणार आहे? मी पुन्हा तुमच्याकडे उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. उमेशजी, काय वाटतं, राज पुरोहित यांनी जे उत्तर दिलं हेच उत्तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिले अधिवेशनामध्ये. ही टोलमुक्ती योग्य वाटते तुम्हाला? अजिबात समाधानकारक नाही हा विषय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रातले आता ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असलेले नितीनजी गडकरी या लोकांनी निवडणुकीच्या पूर्वी संपूर्ण टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. म्हणजे महाराष्ट्रामधील सगळेच्या सगळे टोल नाके बंद केले जातील जर आमचं सरकार उद्या जर तुम्ही लोकांनी निवडून दिलं तर सगळा महाराष्ट्र टोल मुक्त करू. नितीन गडकरी म्हणाले होते कि ये टोल का खेल मैंने शुरू किया है और इसे खत्म मैं ही करूंगा, अशा पद्धतीचा डायलॉग. म्हणजे आता जसं देवेंद्र फडणवीस यांनी डायलॉग मारला ना की ये तो अभी झाकी है. आमचं सरकार ज्या वेळेस होतं त्यावेळेस सन्माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्याच वेळेला ते अर्थमंत्री होते. त्यांनी व्यवस्थितपणे तरतूद करून 44 टोल नाके एकाच वेळेला बंद केले. यांनी आता फक्त 12 टोल नाके बंद केलेले आहेत आणि काही टोल नाके जे आहेत जवळपास 53 टोल नाक्यावर छोट्या वाहनांना, कार आणि यांना टोल वसुली केली जाणार नाही. लोकांना निश्चितपणे याच्यातून दिलासा मिळणार आहे, हे निश्चितच आहे, याच्याबद्दल वाद नाही. परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही सरकारमध्ये सत्तेमध्ये येत असताना आमचं सरकार आलं तर पहिल्या 15 दिवसामध्ये आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करू. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंपासून ते नितीन ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. अजित आंबेडकर आणि नितीन सावंत, मी नंतर तुमच्याकडे येतो. मी पुन्हा एकदा राज पुरोहित यांच्याकडे जातो. राज पुरोहित जी,